आज आपण थंडीमध्ये खाल्ला जाणारा पौष्टिक असा मेथीचा पराठाची रेसिपी बघणार आहोत। मेथीचा पराठा बनवण्यासाठी एक जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली। आता आलं, लसूण, मिरची, जिरे, कोथिंबीरचं वाटण तयार करून घेतलं। कापलेल्या मेथीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि वाटण टाकून घेतलं। आता लाल तिखट, हळद, धना पावडर टाकून पहिल्यांदा कोरडंच पीठ आपण मिक्स करून घेतलं। थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेतलं। आता पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडासा तेल लावून ते परत एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि झाकून ते 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलं। आता पीठ हे छान भिजलेलं आहे। पोळपाटावर आपण एक पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याचा मध्यम आकाराचा असा छोटासा पराठा हा लाटून घेतला आहे व गरम तव्यावर हा पराठा आपल्याला तेल टाकून दोनही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर बघा इथे तेलावर आपण पराठा हा दोनही बाजूंनी छान असा खरपूस भाजून घेतला आहे। आता आपला पराठा तयार